नमस्कार, मी गौरव देशमुख. I belong to Pimpran in Perphani district. I have done my schooling till 10th from Mahatma Phule High School, Babanagar, Nanded. This year, as an IIBN, I am expecting a score of 685 plus in NEET 2024. माझ्या मते यावर्षी नीट 2024चा पेपर ओव्हरऑल मॉडरेट टू इझी लेवलचा होता आणि त्यामध्ये जर सब्जेक्ट वाईज आपण पाहिलं तर फिजिक्स हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह होता, बट ओव्हरऑल त्याचे फॉर्म्युला बेस्ड आणि इझी क्वेश्चन्स विचारले होते. केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर केमिस्ट्रीमध्ये ॲज वेज जसा दरवर्षी येतो तसा याही वर्षी तो पेपर इझी झाला होता आणि तो कम्प्लिटली NCERT बेस्ड होता. IIBमध्ये जेव्हा कोणताही विद्यार्थी नवीन डे 1 पासून इथे येतो त्याला एक एक्झाम लाईक अपिअरन्स, म्हणजे जसा नीटच्या फायनल राऊंड्समध्ये नीटच्या फायनल एक्झाममध्ये जेव्हा त्याला तो एक्सपिरियन्स येणार आहे तो त्याला डे 1 पासून देण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्या विकली टेस्ट असो, त्या विकली टेस्ट ज्या त्याच्या पहिल्या आठवड्यापासून तिथे येण्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होतात त्या शेवटी जाऊन तिथेच थांबतात जेव्हा तो फायनल राऊंडचा शेवटचा पेपर कुठल्या तरी अननोन सेंटरला देत असेल जिथे साध्या बेसिक सोयीसुद्धा नसतात. आणि IIBचे क्लासरूम जसे सुसज्ज आहेत तर त्यातून बाहेर निघून अशा जागी जिथे साध्या सोयीसुविधा नसतील अशा जागी त्याला एक्झाम देण्याची टेम्परामेंट तयार व्हावी यासाठी टीम IIB प्रयत्न करते. फिजिक्सविषयी बोलायचं झालं तर जसं आपण पाहतो की जेव्हा कोणताही विद्यार्थी नवीन शिकायला येतो तर मार्केटमध्ये खूप अफवा असतात त्याविषयी की खूपच अवघड सब्जेक्ट आहे, समजतच नाही, क्वेश्चन्स सॉल्व्ह होत नाहीत, न्यूमरिकल टफ जातात, कळतच नाही तो विषय. तर या सगळ्या अशा ऐकून आल्याच्यानंतर हा जो आपल्या अराउंडचा नॉईज असतो त्यामुळे विद्यार्थी थोडासा घाबरून जातो आणि जेव्हा तो ॲक्च्युली शिकायला लागतो तेव्हा तो थोडीफार प्रयत्न केल्याच्यानंतर सोडूनच देतो. हे मी मान्य करतो की हा विषय थोडासा अवघड आहे, सुरुवातीला थोडासा याचा त्रास होतो, पण एकदा त्याच्या पूर्ण कन्सेप्ट समजावून घेतल्या, त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस केली की फिजिक्स हा खूप सोपा विषय आहे. जसं की माझा नीट 2024चा नीटचा स्कोर आहे त्यानुसार मला चांगल्या एम्स कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, विच इज अ रिअली गुड थिंग टू बी प्राऊड ऑफ. बट यापेक्षाही इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण हा जो प्रवास होता तो एकदम फ्री होता. त्याचं कारण असं की 11वीच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी इथं एंट्री घेतली तेव्हा तिथे एक IIB महाफास्ट फ्री ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट घेण्यात आली होती, ज्याच्या अंडर तुम्हाला तुमच्या 10वीच्या सिलेबसवरती ती पेपर घेण्यात येतो आणि त्यामध्ये मी टॉप केलं आणि मला 100% स्कॉलरशिप मिळाली. जेव्हा नीटची तयारी चालू केली होती तेव्हा इथे आल्याच्यानंतर मला वाटत होतं की आपल्याला GMCमध्ये MBBSची सीटही मिळेल की नाही, पण सध्याचा जो माझा स्कोर आहे त्यानुसार आय कॅन गेट इझिली ॲडमिशन इन द टॉप मेडिकल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया सच ॲज AIIMS, AFMC. And for this, I am really thankful to my parents and team IIB because they has really helped me through my journey. Thank you team IIB. Thank you mom and dad. Thank you IIB. Think NEET, think IIB.